अमरावती शहरातील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ जवळ असलेल्या जिल्हा क्रीडा संकुल येथे 18 डिसेंबर पासून भव्य राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे। क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत उपसंचालक क्रीडा व युवक सेवा अमरावती, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी अमरावती यांच्या सोबतच महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। 2 दिवस ही स्पर्धा राहणार असून राज्यभरातून या स्पर्धेत 8 विभागातील 400 मुले-मुलींचा सहभाग राहणार आहे। धनुर्विद्या स्पर्धा ही 3 प्रकारात खेळली जाणार असून इंडियन राऊंड, कंपाऊंड राऊंड आणि रिकव्हर राऊंड असे 3 प्रकार राहणार आहे। स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी आशिष एरेकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे। स्पर्धेत सहभागी होण्याकरिता राज्यभरातून शेकडो मुले-मुलींनी उपसंचालक क्रीडा कार्यालयातील इंडोअर स्टेडियम येथे 17 डिसेंबर रोजी नोंदणी करण्यात आली। स्पर्धेच्या आयोजनाबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल इंगडे यांनी माहिती दिली आहे। गणेश जाधव साहेब जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी गेल्या 8 दिवसापासून या राज्यस्तर शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेचं या ठिकाणी तयारी करत आहोत। त्या तयारी करण्यासाठी आमचे खेलो इंडियाचे प्रशिक्षक श्री प्रफुल्ल डांगे सर यांनी खूप मेहनत करून याची हे केलेली आहे। सोबतच आमचे दुसरे मार्गदर्शक श्री अमर जाधव सर सुद्धा यांनी एक मैदान तयार करण्यासाठी गेल्या 8 दिवसापासून रात्रंदिवस मेहनत करून हे ग्राउंड खेळण्यायोग्य राज्यस्तर स्पर्धेसाठी उत्कृष्ट असं तयार केलेलं आहे। त्याच्यामुळं या ठिकाणी आज सायंकाळपासून रिपोर्टिंग आहे। उद्याला 18, 19, 20 या दिनांकाला या स्पर्धा होतील। 17 आणि 19च्या मुलं आणि मुलींच्या। सुरुवातीला रिकव्हर राऊंड राहील, नंतर कंपाऊंड राहील, नंतर मग इंडियन राऊंड याप्रमाणे या ठिकाणी आयोजन होत आहे। गेल्या 8 दिवसापासून आम्ही या कार्यक्रमाला झटत आहे। सोबतच सर्व निवास व्यवस्था कमिटी असेल, भोजन व्यवस्था कमिटी असेल, उपस्थिती कमिटी असेल, मैदान व्यवस्था, उद्घाटन आणि समारोप समिती या सर्व समित्यांचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। सोबतच आमचे जिल्हाधिकारी महोदय माननीय श्री एरेकर साहेब हे सुद्धा या उद्घाटन कार्यक्रमासाठी उद्या सकाळी 10 वाजता उभे राहतील। सोबतच आर्चरी असोसिएशन अमरावती जिल्हा यांचेसुद्धा आम्हाला उत्कृष्ट असं सहकार्य लाभलेलं आहे। त्यांच्या सर्वांच्या तांत्रिक सहकार्याने ह्या स्पर्धा या ठिकाणी सुरू होत आहे। आमच्या कार्यालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी झटत आहेत। सोबतच आमचे कार्यासन अधिकारी श्री संतोष विघ्ने सर हे सुद्धा या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेत आहेत। राज्यभरातून किती विद्यार्थी आहेत? राज्यभरातून जवळपास 450 पर्यंत या ठिकाणी विद्यार्थी, मुलं आणि मुली येतील। सोबतच त्यांचे संघ व्यवस्थापक, त्याचप्रमाणे क्रीडा मार्गदर्शक, सर्व पालकवर्ग, जवळजवळ 480 पर्यंत सर्व अपेक्षा आहे आम्हाला या ठिकाणी व्यवस्थित होईल। आणि स्पर्धा उद्या सकाळी 7 वाजता सुरू होईल। आणि या ठिकाणी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा आम्ही उद्याला उद्घाटन या कार्यक्रमात शिवछत्रपती पुरस्कारार्थी असेल, सोबतच आंतरराष्ट्रीय खेळाडू असेल यांचा आम्ही माननीय सर्व प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी महोदय असतील आणि संघटनेचे सर्व अधिकारी कर्मचारी असतील यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत। आणि त्याच ठिकाणी राष्ट्रसंघाची निवड 20 तारखेला सायंकाळी या स्पर्धेची होईल। आणि मणिपूर आणि रांची या ठिकाणी जे नॅशनल स्पर्धा होतील त्या स्पर्धेसाठी या ठिकाणी संघ निवडला जाईल। आणि सर्वांचं या ठिकाणी उत्कृष्ट असं आम्हाला सहकार्य लाभत आहे। आपलं सुद्धा सहकार्य लाभलं त्याबद्दल धन्यवाद। ओके। सोबतच या ठिकाणी मी अनिल इंगळे, माझ्याकडे जिल्हा क्रीडा अधिकारी या पदाचा पदभार आहे।